नमस्कार, मी ज्ञानदा कदम न्यूजरूम बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। एक मोठी बातमी आहे बुलेटिनच्या सुरुवातीला, ती म्हणजे कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी उद्या दुपारी 3:30 वाजता न्यायालयामध्ये निकाल लागणार आहे। आज युक्तिवाद पूर्ण झालाय। भारताच्या वतीने हरीश साळवे यांनी भारताची बाजू मांडलेली आहे आणि कुलभूषण सुटणार की नाही याचा फैसला उद्या दुपारी होणार आहे। आंतरराष्ट्रीय न्यायालय या संदर्भातला आपला फैसला सुनवेल। आज युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि उद्या दुपारी ठीक 3:30 वाजता कुलभूषण जाधव प्रकरणाचा निकाल जाहीर केला जाईल। व्हिएन्ना कराराचं उल्लंघन पाकिस्तानने केलेलं आहे की नाही या संदर्भात ही सर्व चर्चा सुरू होती आणि या संदर्भातला फैसला, या संदर्भातला निकाल उद्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये दिला जाईल। दोनही बाजूंना जवळपास 90 मिनिटांची वेळ देण्यात आलेली होती, ज्यामध्ये जेव्हा हरीश साळवे यांनी भारताची बाजू मांडली तेव्हा पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश त्यांनी केलेला होता आणि कुलभूषण यांच्या संदर्भातला जो व्हिडिओ होता तो फोल ठरल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला होता आणि कुलभूषण सुटणार की नाही याचा फैसला उद्या दुपारी 3:30 वाजता होणार आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सध्या आपल्या सोबत आहेत। निकम सर, आपण काय उद्या अपेक्षा करू शकतो? 3:30 वाजता निकाल येतो असं कळतंय। भारताच्या दृष्टिकोनातून उद्याचा हा मोठा आपला महत्त्वपूर्ण दिवस ठरणार आहे, कारण जगाच्या न्यायालयीन इतिहासात अशी पहिली घटना घडेल की जिथे पाकिस्तानने मानवी हक्काची पायमल्ली, नैसर्गिक न्यायदान तत्वाचा भंग करून भारतीय नागरिकाला फाशी देण्याचा आटापिटा लावण्याचा प्रयत्नाला आपण सुरुंग उद्या लागेल अशी माझी अपेक्षा आहे। मला हे वाटतं की उद्या 3 प्रकारचे महत्वाचे प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालय निर्णय देईल। पहिला म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालयाला ज्युरिस्डिक्शन आहे की नाही। दुसरा मुद्दा, कुलभूषण जाधव यांना काउन्सिलर ऍक्सेस द्यावा की नाही। आणि तिसरा मुद्दा की कुलभूषण जाधव यांच्या फाशीला तात्पुरती स्थगिती द्यावी की नाही। माझ्या मते पहिले 2 मुद्दे म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालयाला हा अधिकार आहे हा खटला चालवायचा, त्याबद्दलचा निर्णय आपल्या बाजूने लागण्याची शक्यता आहे। दुसरा मुद्दा आहे की कुलभूषण जाधव यांना काउन्सिलर ऍक्सेस मिळावा, ही देखील आपली मागणी मंजूर होण्याची शक्यता आहे। तिसरा मुद्दा जो आहे की त्याच्या फाशीच्या शिक्षेला तहकूबी, याच्याबद्दल थोडं मी साशंक आहे, कारण पाकिस्तानने ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे अजून फाशीची स्थगिती, फाशीला शिक्षेला अपील करण्याकरता, तिला आव्हान देण्याकरता अजून वेळ आहे। म्हणून कदाचित आंतरराष्ट्रीय न्यायालय फाशीच्या शिक्षेला तहकूबी न देता काउन्सिलर ऍक्सेस भारताला देण्याची शक्यता आहे, जेणेकरून पाकिस्तानचं ढोंग आणि बिंग हे बाहेर उघडकीला येईल। निश्चितपणे तो उद्या 3:30 वाजण्याची सर्वांनाच प्रतीक्षा असेल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। निकम सर, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल।